भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायणगावातील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, महायुती मान्य नसल्याचं अजित पवारांनी जाहीर करावं। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचकेसह कार्यकर्ते आक्रमक। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता। पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत। टाइम्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कोणालाच बहुमत नाही, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेत दावा। टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24 तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज। काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती, शिंदेंना 27%, ठाकरेंना 23 तर फडणवीसांना 21% पसंती, टाइम्सच्या सर्व्हेत दावा। दिशाभूल करण्यासाठी सर्व्हे, महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा, संगीता ठोंबरे, राजेंद्र म्हस्के आणि मिनल खदगावकरांनी घेतली जरांगेंची भेट। माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावा घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त। राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो। जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत, अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका। उमरेड, काटोल, पूर्व नागपूर हिंगणासाठी पवार गट आग्रही, पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी। रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी। आदित्य ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीत बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम, आदित्य ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार। अजित पवारांची आज जुन्नर तालुक्यात जनसन्मान यात्रा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचं आयोजन। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा, बँकेच्या वार्षिक अहवालात अमित शहांसह पवारांचा फोटो। मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही। शरद पवार आज बारामती आणि पुण्याच्या दौऱ्यावर, पुण्यात आज संध्याकाळी पवार गटाची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पवार आढावा घेणार। कोल्हापुरात 20 ऑगस्टला होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर, महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार। नाशिकमधील राडा प्रकरणात दोन्ही गटातील 200 जणांवर गुन्हे, 20 जण अटकेत तर 55 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा। तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत तर हार्बरवर 11:15 ते 4:15 पर्यंत ब्लॉक असणार। राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी।